नाही वाजवायचा. हं. त्यावेळी लोक धंद्याला जातात काही ना, तर मग नाहीच वाजवत ते. पण मी जेव्हा आळंदी, जेजुरी, बारामती, सन्या, सिंगापूर इकडं कशा द्यायच्या, व्यवसाय नाही गावात, ते वाजून देत नाही. मग दर्शन घ्यायचा, देवळात जायच्या. काही काही बऱ्याचशा माझ्या देवळात पण अटी आल्या. अच्छा. हा, चांगली चांगली माणसं, हे बाबा तारपा नाही वाजवायचा, काय हे वाद्य कशाला आणलास, देव आहे तो. मग मी सांगायचा देव आहे, मग देवाचाच हे प्रतीक आहे. ओ. हां. देवाचा प्रतीक आहे. वारा येतो तेव्हा झाड हिलतं. हां. वारा जर त्याला दिला नाही तर ते हिलत नाही आणि वाजतही नाही. हां. तर एक बाई अशी मला चांगली घराने थोरवी हवी, तर मला अशी सांग, ए बाबा संग तू सांग इकडं दाढी वाढवून आणि संग हे वाद्य वाजवस, तू मुसलमान आहेस काय? ओ. मी सांगला बाई मुसलमान नाही, ही माझी ही आदिवासीची शान आहे. मायभूमी माती परीक्षा केल्या तो मी आदिवासी, आणि श्वासाने माझी संस्कृती, आणि हाताने वाजवते आकृती, म्हणून माझी संस्कृती वाजवतो. मग मी ते पंढरपूरला गेलो, तेथं मी ती गावदेवी सांगतात तेथं गेलो, वाजवायला लागलो. मग लोकांना कळला, ते 2-3 बाया सांगायला लागल्या, बाबा तो बाबा आहे ना, तो वाजवत असेल तर वाजवून दे ना, आपल्याला काय अडचण आली. तर मी मला सांगा असं बरं नाही वाटलं, माझ्या डोळ्याला पाणी आला. माझ्या आईबापांनी मला चांगला दिला असता तर मी वाद्य घेऊन इकडे कशाला फिरलो असतो, पण व्यवसाय नाही म्हणून तिकडे जाणं वाजवायचा.